छायाचित्र हे केवळ एखाद्या क्षणाचे चित्रण नसून एका छायाचित्रातून हजारो शब्द व्यक्त होत असतात. बदलत्या ठाणे शहराचा विकास, जुन्या आठवणी आणि आधुनिक ठाण्याचा प्रवास छायाचित्रांच्या माध्यमातून नागरिकांसमोर मांडावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाणे महानगरपालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने महापालिका भवन येथे आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार नरेश म्हस्के, महापौर शर्मिला पिंपळकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, पत्रकार आणि छायाचित्रकार उपस्थित होते. यावेळी शिंदे यांनी छायाचित्रकारांच्या कार्याचे कौतुक केले. आनंदाचा क्षण असो, दुःखाचा प्रसंग असो किंवा संकटाची परिस्थिती, छायाचित्रकार जीवाची पर्वा न करता घटनास्थळी पोहोचून महत्त्वाचे क्षण कॅमेऱ्यात टिपतात. कोविडच्या कठीण काळातही पत्रकार आणि छायाचित्रकारांनी जीव धोक्यात घालून समाजापर्यंत माहिती पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम केले, असे त्यांनी सांगितले. उत्तम छायाचित्रासाठी निरीक्षण, संयम, प्रसंगाचे भान आणि योग्य टायमिंग अत्यंत महत्त्वाचे असते. काही क्षण पुन्हा कधीच परत येत नाहीत. त्यामुळे छायाचित्रकाराने आपला तिसरा डोळा आणि चौफेर नजर सतत जागी ठेवावी, असेही शिंदे यांनी नमूद केले. ठाणे शहराचा झपाट्याने विकास होत आहे. पूर्वीचे अरुंद रस्ते आज झालेले रुंद रस्ते, बदललेली वाहतूक व्यवस्था आणि वाढलेल्या नागरी सुविधा यांचा विकास प्रवास छायाचित्रांतून मांडावा. पुढील वर्षी ठाणे बदलतंय या विषयावर छायाचित्र प्रदर्शन आयोजित करून जुन्या ठाण्यापासून आधुनिक ठाण्यापर्यंतचा प्रवास दाखवावा, अशी सूचना उपमुख्यमंत्र्यांनी केली. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो. फोटोग्राफर जो आहे, चौफेर नजर असलेला आपला खऱ्या अर्थाने फोटोग्राफर एक जागृत नागरिक असतो. तो त्याला सातत्याने त्याला जागृत राहावं लागतं. कधी काय होईल काय माहित नाही. त्यांच्यावर त्यांच्या म्हणजे जे फोटोग्राफर काय, चॅनल्स काय, त्यांना फार त्यांचं प्रेशर असतं नाही. अक्षय तुमच्या चॅनल कडून पण एखादा आणि सगळ्यांना मी पुन्हा एकदा जागतिक छायाचित्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि या कार्यक्रमानिमित्त आपल्या मुलांचं देखील सत्कार आपण ठेवला. शिष्यवृत्ती मिळालेल्या महापालिकेच्या त्यांचे अभिनंदन करतो. आणि आपल्या ठाण्यामध्ये जे बदलते ठाणं त्याचे फोटोग्राफी करा, ती दाखवा. आता बऱ्याच ठिकाणी ठाण्यामध्ये तसं बघायला गेलं तर ठाणं बदलत आहे. ठाण्याचे पूर्वीचे रस्ते, आताचे रस्ते ते दाखवायला पाहिजे तुम्ही. पूर्वीचा अरुंद रस्ता, आताचा मोठा रस्ता, मेट्रोचं हे मेट्रोचं काम चालू आहे ते दाखवलं पाहिजे. मोठं आपण काय ते सिटी पार्क केलं. हे सगळे जे कामाचे आहे, कामाची प्रगती तुम्ही पॉझिटिव्ह करायला पाहिजे. तुम्ही निगेटिव्ह मध्ये जाऊ नका. पुढच्या वर्षी तुम्ही ती थीम घ्या. मी आता काय आपल्या नेहमी कधी चॅनलच्या याच्यावर प्रोग्राम मध्ये गेलो ना, मी त्यांचं कॉन्क्लेव्ह असतो. मी त्यांना सांगतो नेहमी की तुम्ही ठीक आहे, राजकीय जे काय आहे ते राजकीय रोजचं डायलॉग असतात ते दाखवा, काही प्रॉब्लेम नाही. परंतु तुम्ही प्रकल्प जर दाखवले, ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्वी किती वेळ लागत होता लोकांना, आता किती वेळ कमी झाला. जसं अटल सेतू, कोस्टल रोड, किंवा आता आपण इथे हा कोस्टल रोड बनवतो, मेट्रो आपली ट्रायल रन झालेला आहे. त्याच्यामुळे किती लोकांचा वेळ वाचणार आहे. आता आपण टनेल बनवतो ठाणे बोरिवली, त्याच्या आता बोरिवली जायला किती तास लागायचे, 1-1.5 तास लागतो आता. आणि इथून 15 मिनिटांमध्ये 10 मिनिटात बोरिवली. म्हणजे पॉझिटिव्ह जे लोकांच्यासाठी केलेले प्रकल्प आपण दाखवले तर तुमचा TRP नक्की वाढेल. म्हणजे या चॅनलचा त्याच्याशी तुम्ही निगडीत आहे ना सगळे. त्यामुळे TRP वाढवायला फक्त ते तुम्ही रोज सकाळचं ते दाखवता ना, दाखवा. TRP तुम्ही प्रोजेक्टच्या माध्यमातून दाखवला ना तर TRP नक्की वाढेल. आणि म्हणून आता पुढची थीम तुमची आहे की ठाण्याची प्रगती, बदलतं ठाणं, विकसित ठाणं.
हे तुम्ही दाखवा. ते